व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित माझे सर्व आठवी विद्यार्थी आज दिनांक 15/2/2026 रोजी आपल्या इयत्ता 10वीचा आशीर्वाद प्रदान समारंभ साजरा होत आहे. खरं तर आपण याची पूर्वतयारी केली पण नव्हती की आज आपण आपल्या क्लासचा आशीर्वाद प्रदान समारंभ करणार आहोत. तरी पण काही मुलांनी पुढाकार घेतला आणि बोलतात ना की एखादी गोष्ट योजली का ती लवकर साध्य होत नाही. योजलेल्या गोष्टी निष्फळ होतात. परंतु अचानक काही ठरवलं तर त्याला कशा प्रकारे सामोरं जायचं, पटकन कशी तयारी करायची हे इयत्ता 10वीच्या या वर्षाच्या बॅचने करून दाखवलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी क्लासच्या वतीने एक संचालक म्हणून त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी कमी वेळामध्ये या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि कार्यक्रमाची तयारी केली. मी पूर्ण वर्षभर म्हणा किंवा त्याच्या आधी म्हणा माझ्याकडे 2006 पासून काही विद्यार्थी नाही आहेत. आता बॅच आहे त्यामुळे 2006 आपण या तळ्यामध्ये बॅचची स्थापना केली तेव्हा विद्यार्थी नाही आहेत. पण परंतु जे काही 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष अशा स्वरूपात माझ्याकडे विद्यार्थी आले त्यांना मी माझ्याकडून जेवढं ज्ञान देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. कसोशीने प्रयत्न केलेला आहे. माझं एकच सांगणं असतं की प्रत्येकाने जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न केलं पाहिजे. मग यश जे भेटेल ते भेटेल. असे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर पावसाचं पडणारं जे पाणी असतं थेंब ज्यावेळेला आपण ओंजलीमध्ये घेतो ते पिण्यायोग्य असतं, एवढं शुद्ध असतं. पण तेच थेंब ज्यावेळेला गटारात पडतं तेव्हा ते पाणी पाय धुण्याचं लायकीचं पण राहतं का? नाही राहत. तोच थेंब जर कमलावरच्या पानावर पडलं तर ते मोत्यासारखं दिसतं आणि तोच थेंब शिंपल्याच्या आतमध्ये पडलं तर मोती तयार होते. म्हणजे पाणी तेच आहे पण त्याचं सानिध्य ज्या ज्या स्वरूपात तो बदलतो त्या त्या स्वरूपात त्याला सानिध्य भेटतं, त्या त्या स्वरूपात तो स्वतःला ढाळत जातो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सांगणं एवढंच आहे की आपलं सानिध्य तुम्ही जोपासलं पाहिजे. सानिध्य चांगलं पकडलं पाहिजे. ज्या सानिध्यात तुम्ही जाल त्या सानिध्याप्रमाणे तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं. चांगल्या सानिध्यात राहाल तर चांगल्याच घडाल, वाईट सानिध्यात राहाल तर वाईटच घडाल. त्याप्रमाणे पावसात थेंब होता तो शुद्ध स्वरूप होता पण गटारात पडल्यामुळे काय झालं? अशुद्ध झालं. कमलाच्या पानावर पडल्यावर काय झालं? त्याचं मोत्यासारखं स्वरूप दिसायला. शिंपल्यात पडल्यावर काय झालं? शिंपल्यात पडल्यावर त्याचं मोती तयार झालं. त्याचप्रमाणे विद्यार्थी असतो. आज तुम्ही पहिली ते 10वी पर्यंत पायऱ्या चढत 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 स्टेप बाय स्टेप वरपर्यंत गेला. ज्यावेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपण पहिलीचा अभ्यास करत असताना आपल्याला तो अवघड जातो. जसं आपण पुढच्या येथे गेलो तर आपल्याला काय पहिलीचा पेपर तुम्हाला असं म्हणून दिला 100 मार्क. त्यावेळेला आपल्या आत्मक्षमता तेवढी असते म्हणून त्या स्वरूपात आपल्याला त्यावेळेस तो अवघड होता. तुम्ही 10वीला पुढे तुम्ही 12वीला जा तेव्हा तुम्हाला 10वीचे पेपर इझी वाटते आणि 12वी तुम्हाला अवघड वाटते. कारण त्यावेळेला आपण आपली क्षमता वाढलेली असते त्यामुळे तो आपल्यामध्ये तो प्रभाव पडतो. मी नेहमीच तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगत असतो की ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी स्वतःला ओळखत नाही की माझ्यामध्ये कोणती क्वालिटीज आहेत, माझ्यात कोणते गुण आहेत, ते ओळखण्याची क्षमता शिक्षकाला असते. शिक्षक सांगतो की ह्या विद्यार्थ्यामध्ये हे अमुक अमुक गुण मला दिसत आहेत. त्या विद्यार्थ्याने त्याचा जर विकास केला, चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं तर तो घडण्याची त्याची क्षमता आहे. म्हणून शिक्षकच असा दुवा असतो प्रत्येकाचा की तो त्या विद्यार्थ्याला तिथपर्यंत पोहोचवू शकतो. पण त्या विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनावरती चाललं पाहिजे शेवटपर्यंत. हे पण तेवढंच महत्त्वाचं. कारण शिक्षकाने प्रयत्न करून साध्य सर्व गोष्टी होत नाही. शिक्षकाला साथ दिली पाहिजे विद्यार्थ्याने आणि दोघांच्या मधला दुवा असतो तो पालक. जर पालक चालवत असतील तर हमखासपणे यश आपल्याकडे पडतं. त्यामध्ये आपण 2006 साली स्थापना केली. आज जवळ 2026 साल आहे. किती वर्ष झाली आपल्या क्लासला? किती? 7
साधारण 20 वर्ष झाली. या 20 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी या क्लासमध्ये शिकून गेले. ज्यावेळी शिकत होते त्यावेळेस त्यांना ते शिकत असताना त्यांना सुद्धा तुमच्याकडे वाटलं असेल, बोर वाटला असेल, अभ्यास नको वाटला असेल. पण ज्यावेळी ते शिकतात, चांगले घडतात, चांगल्या पदावर पोहोचतात, तेव्हा तेच पुढे जाऊन आपल्या क्लासचं नाव काढत असतात की या क्लासला आलो म्हणून मी घडलो, मी या पदावर पोहोचलो. आणि त्यावेळेला त्यांना समजतं की क्लासचं महत्व काय होतं. तोपर्यंत कळत नाही, कारण आपण ज्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला आपल्या चुका आपल्याला समजत असतात. त्याच्या बाहेर पलीकडे जातो जीवनामध्ये तेव्हा आपल्याला समजतं की आपण मागे त्यावेळेला ज्या गोष्टी केल्या नसतात आज आपण चांगल्या पोस्टवरती असतो, चांगल्या पदावरती असतो. मला आठवलं एका असते स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये ना अनेक विद्यार्थी उभे असतात. धावण्याची स्पर्धा असते, जशी स्पर्धा असते. आणि त्यामध्ये एका अपघातात पाय गेलेला एक मुलगा असतो. त्याचे दोन्ही पाय कट झाले. त्याला पाहून अनेक मुलं त्याला बोलतात, अरे तू कुठे आलास चुकून इथे स्पर्धेमध्ये, तुला तर दोन्ही पाय नाही, तू काय धावशील. इथे पाय असलेली मुलं धावू शकतात, तुला तर पाय नाही, तू कसं धावू शकतो. तेव्हा तो बोलतो माझे पाय तिथे त्या कोपऱ्यामध्ये, त्या कोपऱ्यामध्ये दोन कृत्रिम पाय असतात. मीन्स स्क्रूने जोडता येतात ते, आणि त्याच्या जोरावरती तो धावू शकतो. कारण अपघातात अनेकांचे जेव्हा पाय जातात तेव्हा कृत्रिम पायाच्या जोरावरती ते चालतात वगैरे, तर त्याच्यामध्ये एक इच्छाशक्ती असते की मी हे करू शकतो. त्याच्यात एक आत्मविश्वास असतो की मी हे करू शकतो, मी हे करणारच. तो बोलतो ते दोन पाय आहेत, एक माझी आई आहे, एक माझे बाबा आहे. त्यांची स्वप्न आहे की ते मी पूर्ण करणार. ते पूर्ण करण्यासाठी मी धावणार, तुमच्या सोबत राहणार. आणि तो ते स्क्रूने जोडतो पाय, आणि मुलं त्याकडे बघत बसतात, आश्चर्य करतात, हा काय निघाला. सर्व मुलं जे पाय असतात नॅचरल ते धावत राहू शकतात, पुढे जातात. त्याच्याकडे पहिल्या राऊंडला तो मागे राहतो. सेकंड राऊंडला त्याला मला विचारतो, आई बाबांची सत्ता हा तू जिंकशील, तू धावलाच पाहिजे, तू जिंकणार आहेस. आणि तो त्या माइंडमध्ये तेच येतं किंवा मला जिंकायचं आहे, माझ्या आई बाबांचे माझ्या पाठीमध्ये स्वप्न आहे आणि ते मला साकार करायचे आहे. आणि त्याने तो जोरदार त्या द्वेषाने, त्या रागाने धावत सुटतो. आणि आश्चर्याची गोष्ट की एवढ्या सर्व पाय असलेल्या मुलामध्ये तो अपंग मुलगा ती शर्यत जिंकून जातो. सर्व तिथे जे उपस्थित असतात ते टाळ्यांच्या स्वागतामध्ये हे करतात, त्याला प्रोत्साहन वाढवतात आणि त्याचं अभिनंदन करतात. आणि सेकंड टाइम आला त्याच्या वडिलांना तो अपेक्षा करतो, वडील पण खुश होतात. वडिलांना अपेक्षा होती मला आता ह्याच्या पलीकडे जाऊन ऑलिम्पिक मध्ये उभं राहायचं आहे, ऑलिम्पिक मध्ये धावायचं आहे. वडील बोलतात तुझी इच्छा आहे ना, मी ती इच्छा पूर्ण करणार. त्याला ऑलिम्पिक साठी स्पर्धेसाठी बाहेर ती जागतिक स्पर्धा असते. इथे तर फक्त गल्लीबोळाची स्पर्धा होती, आपल्या नगरातली मुलं होती ती धावत होती. पण ऑलिम्पिक मध्ये जागतिक स्पर्धेचे कीर्तिमान मिळवलेली मुलं होती धावायला, आणि त्या कीर्तिमान मिळवलेल्या मुलांमध्ये त्याला धावायचं होतं. त्याला पाहून खूप जण आश्चर्य करतात, अरे बाबा ही काही गल्लीबोळाची स्पर्धा नाही, जागतिक स्पर्धा आहे. इथे प्रत्येक देशातून मुलं येतात, तरबेज मुलं असतात, त्याची प्रॅक्टिस असते, सराव असते, त्यात तू काय जिंकणार. तू या स्पर्धेत जाऊ नकोस, विनाकारण तुझा हसा करून घेशील. तो त्याच्यात आत्मविश्वास ठासून बदलला असतो, नाही मी धावणार. त्याची चाचणी होते आणि त्या आत्मविश्वास जोरावर चाचणीमध्ये निवड होते. आणि तो निवड झाल्यावरती त्याला धावण्यासाठी त्याला बोलवलं जातं. ते परत तो कृत्रिम पाय जोडतो, परत धावण्याची स्पर्धा ठेवतो, स्पर्धेमध्ये उतरतो. त्याच वेळेला त्याच्या तिकडे आईचं दुःखद निधन झालं असतं. वडिलांनी ती गोष्ट लपून ठेवली, कारण माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, तो मागे आला नाही पाहिजे, तो ती शर्यत जिंकला पाहिजे म्हणून लपून ठेवलं असतं. आईने सांगितलं असतं तुम्हाला जर वाटेल ना त्यावेळेला माझी चिठ्ठी त्या मुलाकडे द्यायची. त्या चिठ्ठीत लिहिलं असतं. एका क्षणाला वडिलांना वाटतं की चिठ्ठी आता दाखवण्याची वेळ आलेली आहे त्या मुलाला. ती चिठ्ठी त्या मुलाच्या हातात देतो. त्या चिठ्ठीत असं लिहिलं असतं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आई काय म्हणते त्या मुलाला, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. दुसरं वाक्य काय असतं, माझ्यापेक्षाही तुझ्या वडिलांचं तुझ्यावरती प्रेम आहे. माझ्यापेक्षाही तुझ्या वडिलांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तिसरं वाक्य असतं,
आमच्या दोघांपेक्षा तुझं आमच्यावरती खूप प्रेम, आमच्या दोघांपेक्षा तुझं आमच्यावरती खूप प्रेम. आणि मी बाळा तुला 2-3 प्रश्न विचारू का? आई मारताना त्या लिहून ठेवलेल्या 3 वाक्य असतात. मी तुला 3 प्रश्न विचारणार आणि त्याचे उत्तर तुझ्याकडनं नाही मागत, मीच देणार. मैदानावरती 10 मुलं आहेत, मैदानावरती 10 मुलं आहेत. पहिला धावतो, तो सीमारेषा आलेला असते परंतु पोहोचतो. मग कोण जिंकला? आईच उत्तर दिले. जो पहिला तिथे पोहोचला तो जिंकला. 10वा मुलगा सेकंड प्रश्न विचारते. 10वा मुलगा त्या रेषेपर्यंत पोहोचला, मग कोण जिंकला? तो मागला पोहोचला. तर आई काय म्हणते? पण की तो जिंकला. 10वा धावणारा आहे ना, 10वा तो जिंकला. तो मागणा धावू दे पण तो जिंकला. मागणा धावू दे पण तो जिंकलेला आहे. आई तिसरा प्रश्न विचारते, मग कोण हारणार आहे? तर आई पण त्याचं उत्तर देते, जो मैदानातच नव्हता ना तो हारला, जो मैदानाच्या पटलावर नव्हता ना तो हारला. कोण हारलेला आहे? जो मैदानावरच्या पटलावरती नव्हता तो हारलेला आहे. जो त्या स्पर्धेमध्ये नव्हता ना ते मुलं हारलेले आहेत. आणि जे स्पर्धेमध्ये होते ना ते सर्व जिंकलेले असतात. आपण पण तसेच असतो. आपण 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जातोय, आपण सर्वांनी त्यात सहभाग घेतलेला. मग तुम्ही सर्वजण जिंकणार आहात आणि तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे की मी जिंकणार आहे, मी जिंकणार म्हणजे जिंकणार. हे जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असून भरेल ना तेव्हा तुमच्या समोर कोणी असो, कोणतीही स्पर्धा असो, तुम्ही त्याला धैर्याने सामोरं जा, धाडसाने सामोरं जा. यश तुमचंच आहे. यश कोणाचं आहे? तुमचंच आहे. विमानाला 3 चाकं असतात. विमानाला 3 चाकं असतात. पहिला चाक शिक्षक असतो, पाठीमागचे 2 चाकं असतात ते आई बाबा पॅरेंट्स असतात. विमान लँडिंग करतो तेव्हा पण पहिला चाक पुढचा असतो, तो घर्षण करतो. नंतर पाठीमागच्या आई बाबांचा चाक जो असतो जे विमानाचं तो घर्षण करतो, तेव्हा तो विमान बरोबर त्या ठिकाणी लँडिंग होतो. त्या विमानाला माहिती असतं की माझे 3 चाकं जे आहेत ना ती मला कधीही नुकसान करून देणार नाही आहे. तेवढं त्याच्यावरती आत्मविश्वास असतो. त्या चाकांवरती भरोसा असतो. चाक म्हणजे आम्ही. तुमच्या यशाला व्यवस्थित आणण्याचं सामर्थ्य तुमच्या तयार करण्याची क्षमता जो निर्माण करतो ते तुमचे पॅरेंट्स आणि शिक्षक असतात. कुंभार मातीला आकार देतो, म्हणजे तुम्ही माती आहात, आम्ही कुंभार आहोत. ज्यावेळेला मातीचा गोळा तयार होतो काही ओबड आकार असतो, आकारच नसतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारे साच्यामध्ये टाकून त्याला जसं पाहिजे तसं घडवण्याचं काम कुंभार करत असतो. आणि मग वेगवेगळ्या पोझिशनला जाऊन तो मातीचे मडके बांधतात, मातीचे वेगवेगळ्या प्रकारचे कुंड्या बांधतात. माती तीच असते, माती तीच असते, पण तिचे अनेक रूप तयार होतात. आणि ते रूप घडवण्याचं काम कोण करत असतं? शिक्षक करत असतात. कोण करत असतात? शिक्षक करत असतात. तुमच्यामध्ये पण अनेक वेगवेगळ्या कारागिरी करून आम्ही तुम्हाला घडवण्याचं काम करतो. एका कारागिराला विचारलं गेलं की ही मूर्ती तू दगडाची बनवलीस, काय केलीस, कशी काय बनवलीस? तेव्हा तो कारागीर म्हणतो की मी काय फक्त केलेलं आहे, जो नकोसा भाग आहे तोच काढून टाकला आणि जो पाहिजे तो भाग केला. आणि त्याने आधीच ती मूर्ती काय केली होती रे? त्याच्यामध्ये बनवली होती, तयार केली होती. दगडाला कोरण्याच्या आधीच ते ठरवलं होतं की या प्रकारचा सेट द्यायचा आणि तो राहिलेला भाग आहे त्याने काढून टाकला म्हणून ती मूर्ती तयार झाली. आपल्याला पण आधीच आपला रिझल्ट तयार करण्याची काय पाहिजे? क्षमता पाहिजे की मी हा माझा रिझल्ट आहे, हाच येणार आहे, मी हेच घडवणार आहे, याच्या पलीकडे काय होणारच नाही. मला एवढेच चक्की काढायचं, तेवढेच चक्की काढणार आहे. आणि प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा ही जीवनामध्ये अनेक परीक्षा येत असतात. आता शैक्षणिक परीक्षा आहे, नंतर तुमच्या जीवनाच्या परीक्षा सुरू होते. त्याला तुम्हाला सामोरं जायचं, त्यासाठी तुमच्यात धैर्य पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, परिश्रम करण्याची तयारी पाहिजे आणि स्वतःवरचा विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास पाहिजे तर तुम्ही स्वतःहून कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकताय. धैर्य पाहिजे. काय पाहिजे? धैर्य पाहिजे. कोणती गोष्ट लगेच भेटते का? नाही. संयम पाहिजे. संयम असेल तर कोणती गोष्ट भेटते, पण ती अस्ती भेटते. त्यासाठी आपल्याला अस्ती कासवाच्या पावलाने चालायचंय, प्रगती करायची असते. एक पूर्ण वर्षभरात मी तुम्हाला खूप पनिशमेंट केल्या, ओरडलो,
तर त्याच्या मागचा एकच उद्देश होता की तुम्हाला घडवणं. कारण खूप जण माझ्याकडे पहिल्यापासून असतील आणि खूप जण याच वर्षी डायरेक्टली 10वीला बोर्डाची परीक्षा म्हणून क्लासला ऍडमिशन झालं असतं. त्यांना घडवताना मला खूप त्रास पडला, कारण की डायरेक्ट 10वीला आले, त्यांचा बेसिक कच्चा होता, त्यातून मला त्यांना सुधरवायचं होतं, त्यांना पाढे येत नव्हते, त्यांना प्लस येत नव्हते, मायनसची गणित येत नव्हती. तिथपासून ते शिकवण्याचा मी प्रयत्न केला. डायरेक्ट 10वीचं गणित शिकवायला गेलं तर जमलं असं, पण बेसिक पासून त्यांच्याकडे मी लक्ष दिलं. आणि मी नेहमी मला ओरडलो, तुम्ही कच्चे असे तसे. पण एक लक्षात ठेवा, माझ्या क्लासचा एकही विद्यार्थी या बोर्डाच्या परीक्षेला नापास होणार नाही याची मी खात्री तुम्हाला देऊ शकतो, अजून परत देतो. फक्त पुढे जाण्यासाठी तुम्हाला आणखीन प्रयत्न करावा लागतो. जर तुम्हाला 60% मिळवायचे, चांगले प्रयत्न करणे हे तुमच्या हातामध्ये आहे. तेवढं म्हणून मी पहाटेच्या वेळेला त्याची किरण आपल्याला गोळी वाटत होतं, अंगावर निघू शकतो. दुपारी तोच सूर्य 12च्या मध्यावरती आपल्या डोक्यावरती आल्यावरती तेच किरण आपल्याला नकोशी वाटतं. आणि संध्याकाळी पुन्हा तेच किरण आपल्याला जातानाची आपल्याला ती हवी हवीशी वाटते. नंतर तो सूर्य कायमचा मावळून जातो, निघून जातो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याची परत तो त्या ठिकाणी येतो. तसेच आपले पॅरेंट्स असतात, लहानपणी आपल्याला हवे असतात, ज्यावेळेला आपण कमवतो, चांगल्या पदावर जातो, ते वयस्कर होतात, तेव्हा आपल्याला नकोस वाटतं. नकोस वाटतं म्हणजे त्यांचं आपल्याला ते जे सांगतात ते आपण ऐकत नाही. आपण स्वतःला काय समजतो, ते समजतो, शाळेत समजतो, आणि मग आपण ऐकतो. आणि नंतर मग ते तोच सूर्य जेव्हा निघून जातो ना आपल्याकडून, तेव्हा त्यांची आठवण येते. ज्यावेळेस सूर्य मावळतो ना, त्यावेळेला समजतं त्यांची किंमत आपल्याला कळते. म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा, वडीलधाऱ्या कोणत्याही व्यक्तींचा मान ठेवा, सन्मान ठेवा, रिस्पेक्ट ठेवा. तुम्ही जे आहात ना, ते पुढचे भावी या देशाचे नागरिक आहात. आणि जे काही कराल ना, ते चांगल्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही प्रावीण्य प्राप्त करा आणि कोणतीही चांगली गोष्टी करा. आणि ज्यावेळेला तुम्ही कोणती गोष्ट चांगली कराल ना, त्यावेळेला आम्हाला त्याचा आनंद भरपूर होणार. काय होणार आहे? आणि तुमची पाठ थोपटवायला आम्हाला संधी द्या, शाबासकी देण्याची संधी द्या आम्हाला. आता 10वीला निकाल लागेल, त्यावेळेला निकाल लागल्यावर तुमची पाठ थोपटण्याची आम्हाला संधी देत ना, तर खूप आम्हाला आनंद वाटेल. म्हणून असं काहीतरी करा की आम्हाला म्हणता येईल छाती डोकून, तेव्हा माझ्या क्लासचा मुलगा होता, माझ्या क्लासची मुलगी होती, ती जी ऑर्डर नंबर काढली ती माझ्या क्लासचा मुलगा होता. आणि परीक्षा जीवनामध्ये अनेक असतात. एक परीक्षा हे लक्षात ठेवा, यशाची पायरी माणूस कधी चढतो? अपयशातून चढतो. अपयश आले ना तर यश भेटतो. नाण्याला दोन बाजू नसतात, एका नाण्याच्या बाजूची किंमतच नसती कळली माणसाला. छापात नसतं तर काटाला व्हॅल्यू आली असते का? दुःखच नसतं तर आनंदाला व्हॅल्यू भेटली असते का? सुखाला किंमत असते का? दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे, छाप आहे म्हणून काटाला किंमत आहे, अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. अंधार जातो तर प्रकाशाचा आनंद होतो. तसं जीवनामध्ये संकट आल्याशिवाय, त्यातून झगडण्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट भेटत नाही. प्रगती करायची असेल तर अनेक संकटांना हात करण्याची क्षमता तुमच्यात पाहिजे, जिद्द पाहिजे. तर तुम्ही नक्कीच कोणती गोष्ट तुमच्यासाठी शक्य असेल. अशक्य काहीच नाही त्याला. एडिसन होता, थॉमस एडिसनने 1000 वेळा प्रयोग केला. किती वेळा प्रयोग केला? 1000 वेळा. विद्युत बल्बसाठी, म्हणजे विजेसाठी 1000 वेळा तो अपयशी पडला. तेव्हा त्याच्या लोकांनी त्याला चिडवलं, सर एवढा खर्च केला, तुझा काही शोध लावणारा नाही, आता तू 1001वा प्रयोग करतो. तेव्हा तो काय म्हणाला माहितीये का? 1001व्या प्रयोगात तो सक्सेस झाला. किती? तो म्हणतो 1001व्या प्रयोगात तो काय म्हणाला लोकांना की 1000 पायऱ्या मी चढलो तेव्हा 1001वी सक्सेस झालो. म्हणजे 1000 पायऱ्या मी स्वतः तयार केल्या. जसं आपण म्हणतो की एखादा पर्वत आहे,